नमस्कार. आज आपण बनवतोय मस्त अशी चमचमीत भेंडी मसाला. त्यासाठी ते भेंड्या घेतलेल्या होत्या, स्वच्छ धुवून घेतलेत, नंतर पुसून याचे टोकं काढून घेतलेत आणि मधून अशा चिरा करून घेतलेत. यासाठी आपल्याला कवळी भेंडी लागणार आहे. तर इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे डाळ घेतलेली आहे, थोडंसं जिरं आणि थोडंसं तीळ घेतलेलं आहे. नंतर इथे 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये थोडंसं आपण कोथिंबीर आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेऊन असा मसाला बनवून घेणार आहोत. तर इथे हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि जिरे पावडर 1 चमचा हे सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आपण सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मसाल्यामध्ये थोडंसं कमीच मीठ टाकायचं. नंतर यामध्ये आपण सहसा करून तेलच वापरतो, पण यामध्ये आपण अर्धा लिंबू असं पिळून घेणार आहोत. लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे ज्या आपल्या भेंड्या आहेत त्या चिकट होणार नाहीत आणि चवीलाही खूप छान लागतील. तर तुम्हाला इथे लिंबू नसेल घालायचा, आमचूर पावडर घातली तरीही चालेल. तर या पद्धतीने आपण सर्व मसाला मिक्स करून घेऊया. हा मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपण सर्व भेंड्या अशा भरून घेणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर या पद्धतीने आपल्या सर्व भेंड्या भरून झालेल्या आहेत. तर इथे कढई गरम करत ठेवलेली होती, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी घालून घेणार आहोत. नंतर यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत. तेही छान तडतडलं की यामध्ये आपण जी भेंडी भरून घेतलेली आहे ती यामध्ये 2 मिनिट अशी परतून घेणार आहोत. 2 मिनिट आपण या भाजीला मस्त असे परतून घेऊया आणि नंतर यावर झाकण ठेवून 1-2 मिनिट याला शिजून देऊया. तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे आपण 2 मिनिट या भाजीला मस्त असं भाजून घेतलं होतं. नंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि थोडासा पाण्याचा शितोडा मारून याला 1-2 मिनिट अजून आपण शिजून घेऊया. तर इथे आपण 2 मिनिट याला झाकण लावून ठेवूया. नंतर यामध्ये आपण मसाला, मॅजिक मसाला आपण टाकणार आहोत मॅगीचा. तर इथे आपण मसाला टाकून 1-2 मिनिट अजून याला शिजवून घेऊया. तर इथे या पद्धतीने भेंडी केलेली खूप छान आणि मस्त होते. एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.